उचललं नवरदेवाला आणि घेऊन गेले वरातीमध्ये. गावाकडे खूप ऊन आहे, आम्ही बाहेर उतरलोच नाही, डायरेक्ट कारमध्ये बसून डायरेक्ट मंडपातच आलो. मग नंतर सुरू झाला कार्यक्रम आणि सगळे रेडी होते अक्षदा टाकायला. सगळ्यांना अक्षदा दिल्या. आम्ही तर सगळे अक्षदा घेऊन बसलो, पण पंडित काही मंगलाष्टका म्हणच ना गेला, त्यांची काही पूजा संपतच नव्हती. शेवटी सुरू झाल्या. रुखवत तर खूप भारी मांडला होता यांनी. आणि इनीचं ताट पण रेडी होतं. सगळे बसले होते जेवण करायला. नवरदेव आणि नवरी जेवण वाढत होते. तुमच्याकडे वाढतात का असं? तेवढ्यात झाली वारवावदानाची एंट्री. मग काय, सगळ्यांनी रुखवत पटापट आतमध्ये नेऊन ठेवलं. एवढी गडबड झाली की बास, काही सांगण्याची सोयच नाही. सगळा मंडप काढून टाकला आणि पाऊस थांबला. मग काय, असल्या भारी डेकोरेशन मध्ये सगळ्यांनी फोटो काढले, कारण फोटो कोण काढलंच नव्हतं आधी. मध्येच पाऊस. देव पण असा कसं करतो काय माहिती, उन्हात पाऊस पाडतो. मग नंतर त्यांनी सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. माझं पूर्ण लग्नामध्ये हेच काम होतं, व्हिडिओ बनवायचं आणि फोटो काढायचं. हे बघा, सगळे असे निवांत बसले आणि आम्ही करत होतो टीम ग्रूमची तयारी. मागच्या रीलमध्ये बघितलंच असणार आहे हा व्हिडिओ. आणि साईडला सुरू होता सुनमुख बघायचा कार्यक्रम. कशा आगळ्या वेगळ्या आपल्या रीतरिवाज असतात ना, अशानेच आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढते. स्टेज तर पूर्ण उडून गेलं होतं, पण आमचं काही फोटोशूट करायचा कार्यक्रम काही संपतच नव्हता. हे बघा नवरदेवाचे कलवरे. आणि नंतर आला तो क्षण. आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.